नाव शंभू अशोक जाधव. बोला येत नाही का तू? शंभू अशोक जाधव. कुठे राहिले? जेवला का नाही? वेळापूर वेळापूरला कुठे जेवला का राहिले? नाही का? महादेवाच्या मंदिरासमोर पोलीस स्टेशन शेजारी. नाही जेवला का? जेवण शंभूचं काय नाही नाव बघायला तुला? काय? काय तू शंभू अशोक जाधव. काय खातो? किती वर्षाचा शंभू? आता 13 संपलं 14 चालू झालं. चौदा. काय शंभूची तक्रार आपल्या? शंभूची तक्रार म्हणजे काय सोडून दिला जमा झालता आपण त्याला. म्हणजे कसं? काय त्याला हृदयाचं ऑपरेशन केलं पुण्यात केलं, हृदयाचं ऑपरेशन करून आणलं, फरक पडना काय नाही. मला ज्यावेळेस बातमी कळली की तुम्ही आता ह्याच्या संदर्भात काय करणार, एक दोघांचं नॉलेज घेतलं, पण मला काय त्या म्हणजे ऍक्च्युअली सांगणार काय म्हणजे तुमच्याबद्दल शिंदे डॉक्टर बद्दल काय म्हणजे हेच वाटलं नाही बाबा तिथं जावं आणि त्यांच्याशी संपर्क अपॉइंटमेंट घ्यावी, कोर्स करावा. मी दवाखाना करून 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 आंबून गेलो, थकून गेलो. पण मला ज्या वेळेस मी 2-3 वेळा डॉक्टर तुमच्या दवाखान्यासमोर आलो, पण माझी इच्छा झाली नाही दवाखान्यात यायचं आणि पोराला दावायचं, का तर मी भरपूर खर्च केला त्याला. दवाखाना प्रत्येक डॉक्टरशी संपर्क केलाय, प्रत्येक डॉक्टरला खर्च केलाय, पण मला रुपयाला 4 आणे फरक पडलेला नाही. ज्या वेळेस मी माझ्या कारखान्यातल्या माझ्या कामगारांनी मला सांगितलं तुम्ही बिनधास्त शिंदे डॉक्टरशी संपर्क करा, तिथे जावा, डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन शंभूला दावा, त्याची परिस्थिती दावा, 100% फरक पडत, तरी सुद्धा मला तुमच्यावर विश्वास पटलेला नाही. मी त्यांच्या सांगितल्यानंतर महिन्या 2 महिन्यात तुमच्याकडे आलो, तरी सुद्धा माझी इच्छा झाली नाही की बाबा या शाब्दानाच्या गोळ्या ह्याच्यापासून कसा फरक पडेल, या बारक्या गोळ्याने कसा फरक पडेल ह्याला मला गॅरंटी वाटली नाही. मी ह्याच्या अगोदर चारल्या होत्या, पण मला काय जाणवलं नाही. पण मला ज्यावेळेस त्याला मी तुमची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मी ज्यावेळेस ही गोळ्या चालू केल्या त्यावेळेस 3ऱ्या चक्कर शंभू तोंडात बोट घालून बसायचा, आणि ज्यावेळेस त्याच्या त्या प्रकृतीमध्ये फरक पडला, त्याच्या माइंड कमेंट मध्ये फरक पडला, आणि ह्या गोळ्याची खरीच पॉवर आहे. ही गोळ्या 1 नंबर शब्दाने गोळी, पण ह्यात लय पॉवर आहे. पण मला ज्यावेळेस ह्याला फरक जाणवून आला काय जाणवलं फरक पाहून? की 24 तास असं मी तोंडात अंगठाच बाहेर काढत नव्हता. येड्यावणी करायचा, शिव्या द्यायचा, त्याचं म्हणजे संतुलन बिघडायचं. आता पण माझ्या मते त्याला बऱ्यापैकी 40-50% फरक पडलाय, पण माझ्या मते 1.5 ते 2 महिन्यात फरक पडलाय. 3ऱ्या चक्करला, आता ही 4थी चक्करला आलोय. मी काल तुमची फोन करून अपॉइंटमेंट मागून घेतली, पण तुम्ही मला म्हटला या मी आहे. मी 2 वेळा आलो, पण तुमची संपर्क झाला नाही. तुम्ही म्हणला मी पुण्याला आहे. मी 2 वेळा दवाखान्यापाशी येऊन गेलो माघारी. माझे काका त्यांना बी जावं म्हणलं, जातो म्हणजे ते बी येऊन गेले, पण डॉक्टरशी संपर्क झाला नाही आमचा. पण ज्यावेळेस मला इथं आल्यानंतर आल्यानंतर माझ्या पोराला फरक पडला, त्यावेळेस मी माझ्या मनात बाबा की मन भरून आलं माझं की माझा पोरगा नीट व्हावा. माझ्या जीवाला वाटलं की माझा पोरगा इथं बरा होईल. मी प्रत्येक ठिकाणी आंबून गेलोय. आता होतंय का नाही, आईचं तर काय त्याच्यावर प्रेम नाही. मी स्वतः त्याला वडील आहे, मी स्वतः त्याला बाप आहे. मी त्याची निगा सकाळी 6 वाजता उठतो, त्याला गार पाण्यानं आंघोळ घालतो, ती स्वतः मेकअप करतो, आणि आता त्याला बऱ्यापैकी म्हणजे 30-40% फरक पडलाय. चिडचिड कसं फरक पडला म्हणजे तुम्ही 40%? मला ह्या शब्दाने गोळ्यापासून फरक पडला. त्याला म्हणजे माणसाचा जायची इच्छा नव्हती, पब्लिक मध्ये गेले चिडचिडपणा करायचा, असं एक ठिकाणी एकलता बसायचा, परत शिव्या द्यायचा, कोणाला तर काय बोलत चिमटा घ्यायचा, आया बहिणीहून शिव्या द्यायला बघत. आता राग हा कंट्रोल, राग येतोय पण शांत बसतोय, एवढं त्याचं समज 100% आलाय त्याला. समज असा आलाय की बाबा आपण जे बोललेलो त्याला सगळं कळतंय पूर्ण या गोळ्यापासून, औषधापासून. मी माझ्या संपर्कात दररोज आहे ना. कसं मला पुरावा सांगा, कशी समज वाढली त्याची? गोळ्यापासून रोज आमच्या समोर आहे, गोळ्याने दाखवला समजला रिझल्ट आहे. काय मागण्या बोलण्यात काय फरक दिसतो? कशी समज वाढली म्हणतात? समज वाली म्हणजे दुसरे जे माणसं बघत होती ती स्वतःहून आम्हाला म्हणाले आयला तुमच्या शंभूला चांगला फरक पडलाय, कुठून येत आहे. आम्ही सांगितलं आयुष्य मेडिकल रिचार्ज फाउंडेशन शिंदे डॉक्टरांचे संपर्क केलाय, तुम्ही बी जावा. बोल केला का? बोला येत नाही का? हा चालू केलं सगळ्याला. माझ्या वेळापूर मध्ये जवळ 10 ते 15 पेशंट मी स्वतः घेऊन येणार आहे. त्यांना प्रत्येकाला मी सांगितलंय, संकल्प केलाय मी माझ्या स्वतः. काय खातो? आपण नवीन एक धोरण अवलंबतो की आता ह्या मुलांना शाळा आता आपण चालू केली. हो. तो प्रकल्प कसा वाटतो शाळेचा? एकदम छान, एकदम चांगला प्रकल्प आहे. डॉक्टर साहेब तुम्ही मला आठवड्यात मी एकदा तुमच्या शाळेत हा शंभू नावाचा विद्यार्थी आणून सोडणार आहे, आणि जर तुम्ही तर म्हणला तर उद्यापासून आणून बसवा तरी सुद्धा मी माझी तयारी आहे फुल, आणि मी घेऊन येणार.
म्हणजे मी नाही आलो तर काका तर घेऊन येणार 100. त्याला हा दवाखाना आपलाच वाटतोय है का नाही? हा. बसणं बेडवरती थांबणं बसणं काय घाबरत नाही आता. अजिबात घाबरत याचं काय विषय द्यायची इच्छा त्याची राहिली नाही ना. आहे का नाही? दवाखान्यात त्याला आपलाच वाटायला लागलं. त्याला स्वतंत्र जगता आलं पाहिजे डॉक्टर साहेब. माझ्या मागं कोण त्याला बघणार. खरंय खरंय तो सगळ्यात आपली टॅगलाईनच आहे हा आत्मनिर्भर है का नाही आम्ही स्वयं आता मी आहे माझा पोरगा तोरला त्याला जर रोल म्हणून मला माहित पडलंय का डॉक्टर साहेब तर ते स्वतंत्र जगलं पाहिजे. स्वतः बाबा कष्ट करून जगलं पाहिजे एवढं माझी इच्छा आहे. करतोय परंतु त्याला तो फरक पडल्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो. छान वाटते एकदम एक नंबर. आणि असा विश्वास वाटतो की हा मुलगा हितच पूर्ण नीट होणार. आम्ही तुमचा विश्वास टाकलाय. आम्ही तुम्हाला देव माणूस समजून आम्ही तुमच्या दवाखान्यात आलोय. आम्हाला हे 2 चक्कर आमची 4थी चक्कर आहे. मला आम्हाला रिझल्ट म्हणून आम्ही येते चौथ्या चक्कर मग तिसऱ्या चक्करला आम्हाला रिझल्ट आलाय. चौथ्या चक्करला म्हणला तर आम्हाला गेलं पाहिजे आम्ही शाळेत तुमच्यापाशी पाठवणार 1-2 शिकायसाठी. त्याला इथं वाचतं थोडं कमीत कमी ज्ञान आलं पाहिजे बाबा हिशोब आला पाहिजे. त्यासाठी आम्ही तुमच्यापाशी जोपर्यंत हा विद्यार्थी बरा होत नाही हा मुलगा माझा बरा होत नाही तोपर्यंत मी तुमच्यापाशी येणार म्हणजे येणार. आणि तुमच्यापर्यंत 100% हा पोरगा विद्यार्थी क्लिअर करून मी आता इथून पुढे कुठल्या दवाखान्यात जाणार नाही. मी एक संकल्प केलाय स्वतः म्हणजे माझा म्हणजे आत्मा सांगतोय. मी प्रत्येक दवाखाना करून मी कटाळलोय डॉक्टर. पण मी एक माझ्या अशी बुद्धी चालली अंक काढला होता ते स्वतः. काल काय ना म्हणजे पहिला अंक धरून होतं ते. ठीक आहे काय आता ते ठीक आहे. काय डिस्टर्ब दुष्काळ काढला आता हाताने खायला लागला नंतर कानात घालणार त्याला कळायला लागलं. काका पहिला असं कळत होतं काही नाही अजिबात सुद्धा काय बसला की बसायला तिथं आणि अंगठ्यावर ध्यान होतं अंगठ्यावर अंगठ्या आता ध्यान कुठे चेक करा आता डॉक्टर झाला की डॉक्टर काका डॉक्टर झाला की आता त्याला पूर्ण समज आलाय बरोबर. समज आला त्याला फक्त फक्त आता कसं झाले त्याचं उंची वजन नाही होणार पण हे जे आता स्टेथोस्कोपने जे काकाला चेक करतोय ते पहिला असं नाही नव्हतं. आता असं करत होतं काय नव्हतं. आणि त्याला स्टेथोस्कोप धर हे असं काकाकडे बघ असं त्याला बुद्धीच नव्हती काय. स्वतः गाडी चालवतो स्वतः गाड्या खाली करू लागतो मला. बघा त्याला इच्छा गाडी चालवणं गाडी खाली करू लागणं. आणि जर कुठल्या शेतकऱ्याने त्याला बोलले त्याला शिव डायरेक्ट देतो. देतो हा कोणते बोलला की मग काय लगेच शिव बारीक मोठा हे पोरगा अंगात होता. हे पोरगा अंगात होणार. डॉक्टर झाला नाही आणि ह्याच्यापेक्षा काय फरक पाहिजे नाही फरक 40-50% आम्हाला रिझल्ट आला. आम्हाला रिझल्ट आल्यामुळे आम्ही खुश आहे काय तुमची आमची गाडी 1 नंबर खुश आहे. इतर पोरांनी पण इथे यायला पाहिजे नीट व्हायला पाहिजे हा. त्यांनी माझ्या मते 100% इकडे जे आहेत का ना मतिमंद मुलं त्यांच्या आई वडिलांना एक विनंती आहे माझी. त्यांनी स्वतः डॉक्टरपाशी ती मुलं इथं आणून घेऊन यावे आणि घेऊन आता ते फरक 100% पडेल मी तुम्हाला सांगू इच्छितो. पण जास्त खर्च करण्यापेक्षा तुम्ही या डॉक्टरशी संपर्क करा. तुमची मुलं चांगली होतील थोडक्या पैशात. पैशावर ध्यान आहे का पोरावर ध्यान आहे? बरोबर नाही समाजाला पैशावर ध्यान आहे. पैसे अजिबात पैसे विषय नाही. तर पैशाचं नाव काढतोय का? 0 बजेट मध्ये मुलगा नीट होणार तुमचा. तुम्ही पैशाच्या ह्याच्यावर जाऊ नका. सगळ्या शेतकऱ्याला माझं सांगणं आहे तुम्ही लाख रुपये देऊन माझ्या दवाखान्यात पोरगा नेट होणार नाही. इथं 0 बजेट मध्ये पोरगा नेट होणार. ही अगदी काळ्यात दगडावलेली एक आहे रेषा आहे. मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्याला सांगतो. आणि पोराचं वाटोळं काय करू नका. तुम्ही डॉक्टरशी संपर्क करा. आणि अशी सगळी पोरं नीट करून टाका आपण मिळून नाही काय ओके